नमस्कार मित्रांनो, मी राहुल हिरामन राऊत. मी राहणारा पेठ गायदोड. माझ्या या व्हिडिओत तुमचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला 800 बेंगलोर मोगरा झाडांपासून किती उत्पन्न व उत्पादन मिळते याबद्दल माहिती देणार आहे. तर मोगरा शेतीतून मिळणारे मासिक उत्पन्न हे लागवडीचे क्षेत्र, उत्पादन, बाजारभाव आणि हंगाम यावर अवलंबून असते. तर आता माझ्याकडे मोगऱ्याचे 800 झाडं आहेत. तर चालू महिन्यात म्हणजे जून 2026 या महिन्यात मी जास्तीत जास्त 300 किलो फुले काढली आणि भाव पण पर के जी 300 होता. तर मला ना या महिन्याचा अंदाजे पैसे म्हणजे 90,000 रुपये होतात. त्याच्यात जर पाहिलं आपण तर सरासरी खर्च, तसेच खते, औषधे, पाणी, मजुरी, वाहतूक याच्यात जरी 20,000 गेले किंवा 25,000 गेले, 30,000 गेले तरी आपल्याला 60,000 रुपये निव्वळ नफा मिळत असतो, नाही का. अशी शेती आहे. शेतकऱ्यांचं खूप काही याच्यावर अवलंबून असतं. सणासुदीच्या काळात आणि चांगला बाजारभाव मिळाल्यास हे उत्पन्न अधिक वाढू शकते किंवा वाढते. त्यामध्ये चांगला बाजारभाव नियमित भेटला तर आपलं योग्य व्यवस्थापन असलं तर यापेक्षाही जास्त उत्पन्न मिळू शकते. पहाटेच्या थंड वातावरणात उमलणारा मोगरा फक्त सुगंधच देत नाही तर अनेक शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन आहे. योग्य व्यवस्थापन केल्यास मोगऱ्याची बाग वर्षानुवर्षे चांगले उत्पादन देते. त्यामध्येच मोगऱ्याची लागवड कशी करतात, बहर किंवा फ्लोरा कधी येतो, पाणी व खत व्यवस्थापन, उत्पादन आणि बाजारभाव हे सर्व घटक आपल्या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील. तर त्यामध्ये लागवड आणि झाडांना जास्त फुले येण्यासाठी किंवा फ्लोरा येण्यासाठी काय करावे हे तुम्हाला मी आता सविस्तर सांगणार आहे. पाण्याचा निचरा होणारी जमीन का वापरावी, तर लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन फायदेशीर असते. त्यामध्ये जर जमीन चांगल्या निचऱ्याची असेल तर मुळांभोवती पाणी साचत नाही, मुळे कुजण्याचा धोका कमी होतो, तसेच झाडांची वाढ चांगल्या पद्धतीत होते. आता फुलांचे उत्पादन आणि गुणवत्ता सुधारते. त्यामध्ये पण जर जमीन खूपच वालुकामय असेल तर पाणी कवचिक जास्त लागते. म्हणून आपल्याला सेंद्रिय खतं वापरावे लागतात. त्यामध्ये जर गांडूळ खत असेल तर ते लेंडी खत, तसेच शेणखत आणि कंपोस्ट हे वापरले तर आपल्या जमिनीत पाण्याचा ओलावा साठून राहील, म्हणजे थांबून राहतो. हो, मोगऱ्याच्या झाडाला दररोज किमान 6 ते 8 तास थेट सूर्यप्रकाश लागतो असे म्हणतात. तर लागतो, तो आवश्यक आहे ते. याचे फायदे म्हणजे फुलधारणा चांगली होते, झाडांची वाढ जोमदार व लवकर होते, फुलांचा आकार व सुगंध सुधारतो, रोगांचा प्रादुर्भाव तुलनेत कमी होतो. आता मोगऱ्याची सतत छाटणी केल्याने काय होते किंवा योग्य वेळेवर छाटणी केल्याने काय होते, तर त्यामागचा फायदा, फुलधारणा वाढते. कारण मोगरा प्रामुख्याने नवीन फुग्यांवर फुलं देतो. तर जुने सुकलेले किंवा रोगट भाग काढून टाकायला पाहिजे. झाड निरोगी असतं किंवा होते, झाडांचा आकार नियंत्रित राहतो आणि व्यवस्थापन पण सोपे होते. सूर्यप्रकाश व हवा झाडांच्या आतपर्यंत पोचते. मोगरा कोवळ्या भागात का छाटावा, तर त्याचं फायदे आहेत. अवतीभोवती नवीन फांद्या ज्या फुटतात त्या जास्त फुटतात आणि झाड दाट होतं आणि भरघोस पण होतं. पुढे फुलधारणा जास्त होण्याची शक्यता असते. तर धन्यवाद, मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये.